मित्रांनो नमस्कार. माझ्याकडे ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या मी दाखवलेल्या आहेत. डेकॅथलॉनवरून आणलेल्या पॅकेट. आता शेवटचं पॅकेट राहिले. ह्या पॅकेटमध्ये काय काय आहे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि त्याच्याबरोबर हे पण मागवलेलं होतं. ऑफर चालू होती फास्टअपची. 5 किंवा 6 जेल असतील. तर पहिल्यांदा मी एक खोलून दाखवतो आणि नंतर मग डेकॅथलॉनवरून आणलेलं स्पेशल जे काय मी हायड्रेशन घेतलेलं आहे सगळं ते मी दाखवतो. अशा प्रकारचं जेल आहे. 5 मिनिट अगोदर राईडच्या वापरायचं आणि आपल्याला क्विक एनर्जी मिळते. साधारण हे 109 रुपयाला एक जेल आहे. ठीक आहे, असू दे, आपण जेल वापरूया. साधारण 4-5 तासाच तरी हे एवढं प्रोडक्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पण जेलच आहे, पण हे मी वापरले फोडलेलं होतं अगोदर मी. 27 ग्रॅम आहे. याच्यामध्ये झिंक 4 mg, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅफीन आहे, ट्युराईन, विटॅमिन B1, B6, B12 E आहे. हे वापरले, खूप छान आहे. मी 100-200ची राईड परवा मी सोलो राईड मारली विटा सातारा, त्यावेळी ही जेल वापरलेली आहे. चांगली एनर्जी येते आणि चॉकलेट फ्लेवर आहे. डेकॅथलॉनच्या आहे. महत्त्वाचं जे क्रॅम्पला ज्या गरजेच्या गोष्टी असतात त्या इथे आहे. सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅफीन, सोडियम, पोटॅशियम आणि झिंक हे महत्त्वाचे 3 गोष्टी आहेत. विटॅमिन वगैरे आहे ते, कारण कार्बोहायड्रेट्स पण आहे याच्यामध्ये 27 ग्रॅमच्या ह्याच्यामध्ये. तर ते पाठीमागं खूप लहान अक्षरामध्ये दिलेलं आहे, पाहू शकता. आहे, भरपूर आहे याच्यामध्ये, एनर्जी आहे. अशा मी साधारण किती आणल्यात, एक खाल्ले, 2, एक वापरले, 3 घेतलेल्या होत्या. आणि एनर्जी जेल, त्यानंतर प्रोटीन बारची काही आवश्यकता नसते, कारण प्रोटीन ही लागतच नाही आपल्याला. तरी पण मी चॉकलेट प्रोटीन बार घेतलेला आहे, कारण राईडला हे कार्बोहायड्रेट्स लागतात. त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर झाल्यानंतर आपल्याला ते उपयोगी पडतात. हे प्रोटीन हे मांसवाढीसाठी आपले जे नंतर लागतं हे खरं ॲक्च्युली. राईड झाल्यानंतर, व्यायाम झाल्यानंतर आपलं जे आपलं मसल्स लॉस झालेला असतो तो मेंटेन करण्यासाठी हे लागतं. नाहीतर तुमचं हाड दिसेल नुसतं, फक्त मांस गायब होईल. त्यामुळे हे सुद्धा खायला पाहिजे. आपला सकस आहार पाहिजे. आपण तसं आपल्या इंडियामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त खातात. चपाती पण असते आणि भात पण असतो, जास्त होते कार्बोहायड्रेट्स. प्रोटीन्स कमी असतात. प्रोटीन्स खाल्लं पाहिजे. दूध, मटण, अंडी, चिकन वगैरे याच्यामध्ये असतं, किंवा सोया वगैरे असते. प्रोटीन्स बार घेतलेला आहे. त्यानंतर दुसरे घेतलं आहे, हे पण प्रोटीन्सच आहे. प्रोटीन बार घेतलेत. बाकीचं काय मग साहित्य मी दाखवतो तुम्हाला. मी काय काय घेतले अजून ते एवढं घेतलं आहे ते तुमच्यासमोर ओततो. म्हणजे काय असते सायकलिंगचा नाद, म्हणजे काय खर्चिक असतो हे तुम्हाला समजेल. हे बघा पडतंय कसं, पडतंय का हे सगळं एवढं मटेरियल लागतंय. हे काय आहे, हेल्थओके. एक पाऊच 35-36 रुपयाचं आहे, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉल, इनर्जल साधारण 90 रुपयाचं असेल. किती रुपयाला आहे, 71-50. हे इलेक्ट्रॉल ऑरेंज फ्लेवर आहे, हे 5-6 आहेत. हे इलेक्ट्रॉल हे आपले हे गॅरंटेड आहे बघा. हे कोणी तयार केलेलं आहे, बेस्ड ऑन WHO फॉर्म्युला. आणि FDC लिमिटेड कंपनी आहे, ब्रँडेड कंपनी आहे. हेच आपल्या याच्याकडं पण असते, सरकार दवाखान्यामध्ये मिळतं. हे खूप छान आहे. हे 200 मिली पाण्यामध्ये 1 सशी टाकायचं, लक्षात ठेवा. आणि तुम्ही एका बाटलीमध्ये 1 टाकलं तर तुम्हाला ते पिऊ पण वाटणार नाही. थोडंसं गोड पाहिजे. अशा प्रकारे 1, 2, 3, 4 एक फोडूया. 5, 6, 7 आणि 8 आणि 9 हेल्थ ओके. 2
3, 4 आणि 5 आणि हे एवढं सगळं खायला आणलेलं आहे. किती किलोमीटर राईड होईल सांगा आता ह्याचे? साधारण बेरेम एवढ्यात पूर्ण होतील आणि 100च्या 200च्या वगैरे जर केल्या सुट्टीमध्ये वगैरे तर ते पण होऊन जाईल. पण हे माझ्याबरोबर कायम असते. फक्त सॉल्टसाठी वेगळं थोडंसं सॉल्ट, ब्लॅक सॉल्टची पुडी बरोबर घ्यायला लागणार आहे किंवा मग सॉल्टच्या गोळ्या मिळतात. पण आता वेळ नाही तेवढं उपलब्ध करायला. ह्या एनर्जीना जेल आहेत बघा, जेलसुद्धा भरपूर आहेत, त्यामुळं काय अडचण नाही. बार आहेत. आता राहिलं शेंगदाणे चिक्की वगैरे, चॉकलेट, लाडू वगैरे हे बरोबर घ्यायचे. आणि आधीमध्ये डाळ खिचडी वगैरे जर घेतलं तर लाँग राईड आपल्याला करता येते. पटकन कार्बोहायड्रेट्समध्ये रूपांतर होणारी शक्ती आपल्याला निर्माण करून देणारे साहित्य आपल्याला पाहिजे. हे सगळं आपल्याला लागतं ह्या सगळ्या सायकलीच्या छंदासाठी, फिटनेससाठी. आणि हे आपण चांगलंच घेतो आहे आपल्या शरीरासाठी. हे काय कुठलं वाईट असं काही नाही. दुसरे लोक भरपूर काय घेतात, त्याच्यापेक्षा हे 1000 पटीनं चांगलं. खर्च आहे, मात्र आपल्या आरोग्यासाठी हा खर्च, हे गुंतवणूक आहे. हे आपला लाईफ इन्शुरन्स आहे, मेडिकल इन्शुरन्स आहे. हे समोर दिसतोय हा आपला मेडिकल इन्शुरन्स आहे, लक्षात ठेवायचा. आणि हे ह्याचा हप्ता आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या एखाद्या इव्हेंटला किंवा एखाद्या अनबॉक्सिंगला. तोपर्यंत सायकलिंग करत राहा आणि आनंद घेत राहा. धन्यवाद.